हॅलो फ्रेंड्स, जय जिनेंद्र. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही ठीक असाल आणि मस्त असेल. अ व्हेरी गुड मॉर्निंग माझ्याकडून तुम्हाला. हा आहे माझा संडे रुटीन व्लॉग. वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ बनवते. सो हा एक नवीन असं संडेचं रुटीन व्लॉग बनवलेला आहे मी. नक्की आवडला तर नक्की पहा पुढे आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो मी युजली असं ट्राय करते मोस्टली बऱ्याच दिवसांमध्ये की मी सकाळी उठून आमचा नवकार मंत्र जो असतो तो मी म्हणते आणि नंतर एक छोटंसं थँक्यू किंवा एक छोटीशी प्रेयर असे म्हणते रोज दिवसाची स्टार्ट होण्याच्या आधी. आणि ना राईसमध्ये आपण त्या दिवशी मागच्या संडेला केलता ना तसा वाला करा, फक्त त्याच्यामध्ये ब्रॉकली पण टाका. आज चांगला झालता. आणि सो मी रोज सकाळी वॉर्म वॉटर पित असते. सो हा एक माझा टम्बलर आहे जो अप्रॉक्सिमेटली 500 ml आहे. सो मी ट्राय करते की मी सकाळी उठल्या आधी 500 ml पाणी प्यावं म्हणून असं, आणि ते पण वॉर्म वॉटर. सो ते मी करते. सो मी हे पाणी घेऊन आमच्या खिडकीजवळ थांबते. इथे खूप छान वाटतं. ग्रीनरी आहे. समोर एक केरला आयुर्वेदिक सेंटर आहे. सो त्यामुळे खूप अशी छान ग्रीनरी आहे. सो मी असं पाहत पाणी पिते आणि समोरून स्ट्रेट सनलाईट पण येतो. सो माझ्या दोन्ही कामं होतात. माझा एक रिफ्रेशमेंट टाईम असतो हा, आणि तो सकाळी माझा इथे असतो या प्लेसवर. सो आता मी लावते वॉशिंग मशीन, कारण आम्हाला जायचं आहे बाहेर. सो वॉशिंग मशीन लावून झाली तेवढ्या ह्याच्यामध्ये की नंतर कपडे वाळवता येतात, आणि आजकाल पावसाळा असल्यामुळे कपडे लवकर वाळत देखील नाहीत. सो मी साईड बाय साईड वॉशिंग मशीन पण लावते. रोज का होईना, थोडंफार का होईना मी प्रयत्न करते की थोडासा आपण पेपर वाचावा, कारण आपल्या सराउंडिंगमध्ये काय चाललं हे आपल्याला थोडंफार तरी माहिती असायला पाहिजे. सो थोडासा का होईना पेपर मी नक्की वाचते रोज. सो आज आमच्या हाऊसहेल्प सुट्टीवर होत्या. सो म्हणून मग मी पटपट आवरायला घेतला. मी आमचा आता माझा बेड करून घेतला, आणि मला पूर्ण घर पण झाडायचं आहे. सो मी आता घर झाडायला घेते. तोपर्यंत साईड बाय साईड आमचा नाश्ता तयार होत होता. माझे जे कुकिंगवाल्या आंटी आले होते त्यांना काय करायचं ते सांगितलं होतं. सो आमचा नाश्ता तयार झाला होता. तोच मग मी नाश्ता काढते, आणि माझा नाश्ता सर्व झालेला आहे. आणि मी अजूनसुद्धा दूध पिते. अजूनसुद्धा मी दूध पिते आहे पोह्यांसोबत. सो मी झाले तर फ्रेश तयार, आणि मी गाडीत बसून मी आणि माझा हस्बंड आम्ही चाललो आहोत मूवी पाहायला, कारण त्याला खूप दिवस झाला मूवी पाहायचा होता, कारण त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. तो घरात बसून बोर झाला होता. सो आम्ही चाललो आहे मूवी पाहायला. आणि आम्ही कोणता मूवी पाहतोय? आम्ही पाहतोय सुपरमॅन. बाहेर मॉलमध्ये मूवी पाहायला आलो आहे, ते पण दुपारच्या वेळेला, तर पेट पूजा तो बंद आहे बरोबर. सो म्हणून मग मी आणि सौरभ आम्ही दोघांनी काही खायला घेतलं होतं. सो तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी ॲक्च्युलीमध्ये दाल खिचडी घेतली होती. सो बेसिकली माझं पोट थोडंसं गडबडलेलं होतं. सो आय थॉट का नाही सेफर साईड ऑप्शन म्हणून मग मी दाल खिचडी घेतली होती, आणि ती खूप छान होती.
आम्ही घरी आलो, थोडासा नॅप घेतला आणि आता आमचा टायमिंग झाला आहे कॉफी प्यायचा किंवा चहा प्यायचा. सो सगळ्यांचं हो नाही चाललं होतं, पण मी सगळ्यांना म्हटलं ठीक आहे मी कॉफी करते. आणि इकडे तेच कॉफीची तयारी चालू आहे आपली. मला तर काही नसलं तरी चालतं, पण मला पाणी प्यायला खूप लागतं. सो इथे माठामध्ये पाणी थोडंसं कमी होतं कारण आमच्याकडे पाणी आलं नव्हतं. सो मी आता तेच पाणी लावते माठात भरण्यासाठी. आज मी घेते नेसकॅफे गोल्ड ब्लेंड आणि ह्याची इंटेन्सिटी 7 आहे. सो याचं मी तुम्हाला सांगेल की का मी हे घेते ते. सो मी 4 जणांसाठी कॉफी बनवते आहे. सो मी स्पेसिफिक ही कॉफी का घेते हे मी सांगते तुम्हाला, कारण मला कॅफेनचा कंटेंट थोडासा कमी ठेवायचा आहे. म्हणून ही एक मला माझ्या फ्रेंडने सजेस्ट केली आहे की ह्याच्यामध्ये कॅफेन कंटेंट खूप कमी असतो. म्हणून मी ही कॉफी घ्यायला आत्ता जस्ट सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं पण आहे की डिकॅफ आहे. आता आय डोंट नो की हे किती खरं आणि काय आहे ते, बट या म्हणजे मला आवडतं कॉफी प्यायला म्हणून मग मी ही कॉफी पिते. सो इकडे आमचा फॅमिली टाईम चालू होता आणि आम्ही आत्ता मॉलमध्ये जाऊन काय केलं ते आम्ही सांगत होतो मम्मी पप्पांना. आणि मी त्यांना गेस करायला सांगितलं होतं की तुम्ही मला सांगा की मी काय खाल्लं असेल मॉलमध्ये जाऊन. आणि चाय पे चर्चा जशी असते तशी आमची कॉफी पे चर्चा चालू होते. म्हणजे अशाच गप्पा मारत बसलो होतो आम्ही सगळेजण. माझी चाललेली आहे चंपी. सो जेवण झालेलं आहे माझं आता आणि आम्ही थोडंसं असंच काहीतरी स्टँडअप कॉमेडी पण पाहिली टी व्हीला. आणि आता टाईम झाला माझा चंपी करायचा. सो ते तेल थोडंसं गरम होतं, सो ते चेक करून पाहत होता सौरभ. आणि आता माझं चंपी टाईम झालेला आहे आणि आता खूप मस्त अशी झोप लागते चंपी झाल्यावर मला. सो हा आहे माझा संडे रुटीनचा व्लॉग. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. आता मला खूप मस्त अशी झोप येणार आहे कारण खूप मस्त अशी माझी चंपी झालेली आहे. तुम्हाला असे रुटीनचे व्लॉग बघायला आवडतील का मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. टेक केअर, बाय, लव्ह यू ऑल. माझ्या व्हिडिओजला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर.